एखाद्या व्यक्ती सवय असते, आपल्या व्यक्ती सवय असते ना, तो तो टाइम फार खतरनाक जातो. आणि तो आता अनुभव येतोय मला. बघू आता रात्री कशी झोप लागते. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आहे. तर आज मी घरात एकटाच आहे. एकटा असा आहे की दीक्षा गेले त्यांच्या नातेवाईकांकडे, कारण ते त्याचे नातेवाईक आहेत, ते खूप आजारी आहेत. सो तिला मी सांगितलं का तू एक नाईट तिथे राहा, काय प्रॉब्लेम नाहीये, सावकाश जा आणि सावकाश काही घाई करू नको. सो ती गेली संध्याकाळीच, ऍक्च्युली पाणी याच्या आधीच ती गेली 7ला. तर बाकी सगळं आवराचं राहून गेलं. ती मला बोलली मी आवरून जाते. बोलू कशाला आवरत, मी करीन ना, एवढं काय मोठी गोष्ट नाही ती. तो सो मी इकडं पूर्ण भांडे होते ते पूर्ण घासून घेतले, किचन वगैरे एकदम साफ करून घेतलंय. पाण्याची इकडे सगळं स्टोअर करून घेतलंय. बाकी कपडे मला लावायचे होते मशीनला, तो मी इथे मशीनला कपडे पण लावून धुवून पण झाले. वरची टाकी पण भरून झालेली आहे बऱ्यापैकी, आणि खालची आहे थोडीशी पाणी. सो आणि जेवण काही बनवलेलं नाही. सो मग मी मागले बिर्याणी ऑर्डर केले, ती येईलच लवकर. आणि मी पण पूर्ण घामाघूम झालोय. आणि कधी जात नाही ऍक्च्युली, बाहेर गेले नाही, मला पण ती खूप जास्त फोर्स केला ते. पण मी काय बोललो का तू बरं काय झालं गेलेलं नाही, कुठे वसलं राहिलेलं नाही. मी असणं आणि मी असं फरक पडतो. कारण काय होतं, मी असलो म्हणजे आम्ही एकामेकाला मग हे दे ते दे. पण कशाला, तुला फ्री राहा, मस्त आराम कर, थोडासा मग एन्जॉय कर. मग माझा काय विचार, टेन्शन घेऊ नको. पण तिने 17 वेळेला मला जाता जाता विचारला, काय विचार, मी थांबू का नको आज. अरे बोलू काही गरज नाही, तू जा बिंदास. त्यानंतर नंतर ते असं म्हणलं, तुमचा काहीतरी प्लॅन असेल. बोलू माझा काही प्लॅन नाहीये, तू बिंदास जा, लागेल मला व्हिडिओ कॉल कर बस. सो मी आता पूर्ण गोष्टी आवरून घेतल्यात, मी पूर्ण घामाघूम झालोय. आणि हा कपडे मी आता सुकवून घेतो. आणि मग लगेच माझी ऑर्डर पण येईल. पण जाऊन मला वाटतं 1 तास झालाय. असं ना एकदम मला असं खाली खाली वाटतं पूर्ण. मला असं ना एकदम घराच्या खाली खाली वाटलं काय, वेगळाच वाटतं ऍक्च्युली. मला असं वाटलं आधी की जा तू बिंदास जा, असं टेन्शन घेऊ नका, असं बोलताना काय वाटलं नाही. काय नाही, माझा 1 तास झालाय ना. असं मला एकदम हा फ्लॅट आहे ना पूर्ण असं मोठा वाटतो एकटाच. मी मी ती राहते बराच वेळ ऍक्च्युली. मी नाही राहिलो तिच्यासोबत काही. आणि ती पूर्ण पूर्ण दिवस एकटी एकटी काढते. ती मला बोलते कधी राहून बघा राहून बघा." म्हणून मी पण अनुभव घेतला, मला पण राहू दे एक दिवस, एक नाईट मला काढू दे, का मग कसं वाटतंय मग मला पण समजेल ना. ठीक आहे. सो आता मी इथे कपडे पूर्ण सुकवून घेतो मशीन मध्ये. आणि मग तोपर्यंत ऑर्डर येईल, मग ऑर्डर आल्यावर आपण बोलू मग, ठीक आहे. तर गाईज आता आपली इथे ऑर्डर आलेली आहे, बिर्याणी. तर ती घेऊन देतो मी. ऑर्डर लवकर आली ऍक्च्युली, पण मला तर आंघोळ पण करायची. कपडे झाले तेव्हा सुकून एकदम. आणि लगेच मी काय करतो, कपडे टाकून होतो स्टँड वरती, आणि लगेच आंघोळ जातो. आणि मग लगेच आपण जेवायला जातो. मला वाटतं 9 वाजले असतील, 9 वाजले असतील. थोडा टाइम देतो, एवढा फास्ट नाही गेला टाइम. कसं काय पूर्ण दिवस काढते काय माहिती बाबा, मला नाही समजत. पण ठीक आहे, आता बोललोय तर मी तिला करून दाखवीन, तर मी राहीन असा. सो टेन्शन नको. अजून ती पोहोचली नाही, तिला फोन मी माझ्या चालूच आहेत, का कुठपर्यंत पोहोचली, कुठपर्यंत पोहोचलीस. पोहोचेल ती 10 वाजेपर्यंत मला वाटतं. तो ट्रेननी गेले. तर मग मी आता आवरून घेतो, झालं माझा, लगेच चालू टाकतो आणि लगेच आंघोळ जातो. तर काय आता माझी मस्त आंघोळ झालेली आहे. आणि आता आपण लगेच जेवायला येऊ, कारण मला लागली भूक. आता दीक्षेशिवाय खायचा म्हणजे ना माझ्या जीवावर तसं आलं, काय बोलू. पण आता काय करू शकतो, खायला तर लागेल. तिला असं वाटत असेल मी मजेत असेल एकदम, त्यासाठी मी मजेत असेल एकदम, मी मजा करेन मस्त आता. मला चान्स भेटला. जाता आता बाबा बोलत होती, मग काहीतरी प्लॅन असेल, काहीतरी खाणार असेल, काहीतरी मागवणार असणार, काहीतरी प्लॅन असेलच ना, म्हणून मला पाठवायला लावले. असा काहीच प्लॅन नाहीये माझा. मी एकटाच खातोय तिच्याशिवाय. मग आता काय करणार, खायला तर लागेल. ओके. तर बघू आता आपण आपली बिर्याणी खोलू. मी मागवले, अरे वा, क्या बात आहे, रायता पण आहे. व्हेरी गुड. मी कांदा कापला त्याच्यासाठी, माझ्यासाठी. ठीक आहे, आता बघू आता बिर्याणी कशी निघते. मी मागवलेली आपली टिक्का बिर्याणी. माझ्याशिवाय मजा केली ना, असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं. त्याच्यापेक्षा बाबा कमी खाल्लेलाच बरा. मी छोटाच प्लेट घेतलाय, छोट्या प्लेट मध्ये मस्त. बघू आता बिर्याणी. वा, स्मेल्स व्हेरी गुड, रिअली गुड, ऍक्च्युली गुड.
तर मी आता माझी बिर्याणी घेऊन बसलोय. पण असं वाटलेलं आधी स्टार्टिंगला का मी मस्त खाईन किंवा मस्त मी मजेत राहील किंवा मला एकट्याला राहायला काय वाटतंय असं. पण सिरियसली नॉट पॉसिबल. दीक्षा शिवाय राहायचा म्हणजे माझ्याशी तर अजिबात होणार नाही. हे मला 2-3 तासानंतरच लगेच समजलं. पण आता काय ऑप्शन नाहीये, काय करणार. बघा आता बिर्याणी तर मागवली, बिर्याणी पण चांगली आहे, मस्त आहे. इथे रायता पण त्यांनी दिला आणि कांदा मी कापलेला. चला दीक्षाच्या गैरहजेरीत मी बिर्याणी खातोय. मला विचारायला फोन केला मी तिला कुठपर्यंत पोहोचले असेल. तर थोड्या वेळात पोहोचेल ती थोड्या वेळात. पण जेव्हा त्यांना टाइम होईल ऍक्च्युली. पण बघू आता मी खाऊन बघतो कशी बिर्याणी. हम्म. बिर्याणी चांगली आहे. मग ती जाऊ नये. म्हणजे दीक्षा बनवते त्याला चव जास्त तसं नाही का. जेव्हा दीक्षा सोबत असते ना, तेव्हा मला प्रत्येक गोष्ट चांगली लागते. म्हणजे त्यात मीठ कमी असो, मसाला कमी असो, व्हॉट एव्हर काही असो. पण आम्ही सोबत जेव्हा जेवायला बसतो, आम्ही सोबत असतो, तर सगळी गोष्ट चांगली वाटते. पण कधीतरी असं होतो ना, कधीतरी स्पेस पण द्यायला पाहिजे, नाही का? म्हणून मग मी तिला सांगितलं, मी किती पण बोलतो तिला का तू जा, काही प्रॉब्लेम नाही. पण तिचं असं म्हणणं का माझी गैरसोय व्हायला नको. मी तिला बोललो का असं काय होत नाहीये, कधीच काय होणार नाही, तू बिंदास जा, तुला पण टाइम पाहिजे असं नाही. घरी राहायचं, काम करायचा, या गोष्टी करत राहायचा, जेवायचा खायचा, माझी वाट बघायची पूर्ण दिवस. त्याच्यापेक्षा तू जा आज, थोडा बरं वाटेल तुला पण. आणि मी पण राहून बघतो तुझ्या जागेवरती कसं वाटतंय. चला मी खाऊन घेतो. खायला लागली शिवाय काय करणार, माझ्याकडे ऑप्शन पण नाही. आणि जे आपण कॉमेडी रील्स बघतो, बायकोला पाठवण्यात मागं असतात बाहेर किंवा कोणाकडे बाहेर किंवा काय, ते मजा खुशीत राहतात यार. ऍक्च्युली साफ खोटा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्ती सवय असते, आपल्या व्यक्ती सवय असते ना, तो टाइम फार खतरनाक जातो. आणि तो आता अनुभव येतोय मला. बघू आता रात्री कशी झोप लागते. चला, तर आता आम्ही जेवून बाहेर आलोय. सुट्टी आलेली विचारायला, मामी कुठे गेले नाही, कधी गेले, कधी येईल. तू मामीला विचारायला आलती ना? विचार ना. हा, तिला पण दाखवा. मामीला विचार, मामी कधी येशील विचार. सकाळी. बोल ना, मामी का गेली तू? नाही सकाळी. बोल मामी ये लवकर. मामी ये लवकर. तुला. खेळते ना?